महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. ब्रेकिंग न्यूज. लग्नाच्या उंबरठ्यावरच काळाचा घाला. नवरदेव व मित्राचा दुर्दैवी अंत. धानुरा नंदुरबार मार्गावर भीषण अपघातानंतर संतप्त जमावाकडून चारचाकी वाहन जाळले. रस्त्यावरील सुरू असलेल्या कामातील निष्काळजीपणा ठरला जीवघेणा. लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या तरुणांसह 2 जणांचा मृत्यू. परिसरात शोककळा. नंदुरबार जिल्ह्यातील घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. नंदुरबार धानोरा मार्गावरील लोय फाटा ते वेळावत फाटा दरम्यान गुरुवारी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. सदर ठिकाणी सध्या रस्त्याचे काम सुरू असून संबंधित ठेकेदाराने कोणतीही सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. स्थानिकांच्या मते या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडत असून आजची घटना त्याचाच भयावह परिणाम ठरली आहे. त्यामुळे या अपघातासाठी ठेकेदारालाही जबाबदार धरले जात आहे. याच दरम्यान नाजिल जमीन पठाण राहणार नवापूर याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा झायलो क्रमांक GJ 16BB 1552 ही 4 चाकी गाडी भरधाव व निष्काळजीपणे चालवत समोरून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक GJ 05 BR 0472ला जबर धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की मोटरसायकलवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धानोरा परिसरातील स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाडवी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश येत उपचारादरम्यान रोहित आप्पा भील वय 22 वर्षे राहणार शिंदे तालुका जिल्हा नंदुरबार व साजन संजय भील वय 18 वर्षे राहणार शिंदे तालुका जिल्हा नंदुरबार या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे अपघातग्रस्त रोहित आप्पा भील याचा अवघ्या 10 दिवसांनी विवाह होणार होता. तो आपल्या नातेवाईकांकडे लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी मित्रासोबत निघाला असताना नियतीने त्याच्यावर घाला घातला. आनंदाच्या क्षणांची वाट पाहणाऱ्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. दरम्यान या भीषण घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरवलेल्या 4 चाकी वाहनाला रस्त्यावरच आग लावली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 106(1), 281, 125 अ-ब तसेच 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134-187 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी अप्पा भामट भील वय 46 वर्षे राहणार शिंदे तालुका जिल्हा नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस कर्मचारी जगन वळवी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे आणि गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी अपघातामुळे शिंदे गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. 2 निष्पाप तरुणांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्ते सुरक्षा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार.